महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात नवा वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच ज्या जुमलेबाज आणि ज्यांचा रेकॉर्ड खोटं बोलण्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदल्या जाईल अशा प्रकारची पार्टी त्यांच्याकडून महिला आरक्षण बिलाच्या संदर्भात जो अपप्रचार सुरू आहे, या 131व्या घटना दुरुस्तीला जे 17 एप्रिलला हे बिल मांडलं गेलं आणि त्यानंतर महिलांची आंदोलन भाजपा करते. मुख्यमंत्री रोज प्रेस पुढे जाऊन काँग्रेसला महिला विरोधी ठरवते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रेस घेतली, पंतप्रधान म्हणून होती की प्रचारक म्हणून होती, हे संपूर्ण देशाने बघितलं आहे. वडेट्टीवार म्हणाले की इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता काम करत आला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातच महिला आरक्षणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, असा दावाही त्यांनी केलाय. 106वी जी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यामध्ये महिला आरक्षण हे 33% एकमताने मंजूर झालेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की भाजपची विचारसरणी मनुवादी असून महिलांच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. आणि एकमताने पारित झालेलं हे आरक्षण खरं तर त्यावेळेस काँग्रेसनी मागणी केली होती की 2024च्या लोकसभेमध्ये आणि होणाऱ्या विधानसभेमध्ये हे आरक्षण लागू करावं. पण जिनकी नियत में खोट आहे त्यांनी बिल पारित केलं एकमताने 106वी घटना दुरुस्ती करून 2023 मध्ये आणि लागू करण्याची घोषणा केली 2029 मध्ये. यामागचं षडयंत्र, कट, कारस्थान हे संपूर्ण त्यावेळेस चर्चेचा विषय होता की बिल जर एवढा लवकर पारित का केलं, लागूच करायचं नव्हतं, 2029 मध्ये लागू करायचं होतं. तर त्यामध्ये त्यावेळेस खूप टीका झाली आणि त्यांच्या मागचा पुढील डाव जो होता, जे काही कारस्थान होतं, ते 17 तारखेला 131व्या घटना दुरुस्तीचं विधेयक आलं. त्यावेळेस ते सगळ्यांच्या पुढे ओपन झालं. मुळात प्रश्न असा येतो की नारी आरक्षण, नारी वंदन, आपलं नारी शक्ती वंदन असं त्याला नाव दिलं गेलं. त्यावेळेस हे बिल मंजूर झालं, विधेयक मंजूर झालं 23 मध्ये, त्यावेळेस हा शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी नव्हता, त्या बिलात उल्लेख पण नव्हता. आणि त्यावेळेस काही महिलांचं आरक्षण होतं 33%, तो विषय संपला. परंतु 131व्या घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक आणलं गेलं त्यामध्ये तर मुळात नारी शक्ती वंदन नावाचा उल्लेखच नाही. तो उल्लेख केवळ शब्दांनी केलाय की 33% आरक्षण लागू करण्यासाठी महिलांसाठी त्या विधेयकामध्ये वरची एक लाईन सोडली तर खाली संपूर्ण परिसीमन, डिलिमिटेशन असं त्यामध्ये हेतू होता. आणि काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये असलेल्या संख्यावर किंवा विधानसभेमध्ये असलेल्या संख्यावर, हे प्रादेशिक समतोल उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या सगळ्या राज्यांना समान त्यांना अधिकार किंवा समान हक्क मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. आणि आज मात्र यामध्ये गिरा तो भी टांग ऊपर करे सो कायदा किंवा
त्यामागची त्यांची भूमिका. यावेळी त्यांनी डिलिमिटेशनचा मुद्दाही उपस्थित केला आहे. महिला आरक्षणाचा खरा संबंध हा मतदारसंघ पुनर्रचनेशी असल्याचं सांगत भाजप मुद्दाम जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच काँग्रेस महिला आरक्षणाला विरोध करत असल्याचं खोटं चित्र उभं करून भाजप काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याला माहित होतं की हे विधेयक या ठिकाणी मंजूर होणार नाही, घटना दुरुस्ती, कारण खूप मेजॉरिटी नाही, आणि म्हणून या घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या आड परिसीमन करून संख्या वाढवून यामध्ये या मतदारसंघाची तोडफोड करून 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन खर तर कुठलीही डिलिमिटेशन कुठलाही करायचं असेल तर तो पहिल्यांदा जनगणना करून नंतर ते डिलिमिटेशन करायला पाहिजे. पण त्यामध्ये 2011ची लोकसंख्या गृहीत धरून हे बिल आणले गेलं. खरं तर प्रश्न असा येतो की नारी वंदन अधिनियम होता काय, तर मुळात नारी शक्ती वंदन हे त्यामध्ये उल्लेख नाही, याचा आरक्षणाशी काही संबंध नाही.